आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष. शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी सरकारच्या बाजूने मतदान करणारी मनसे आता युतीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसात राज ठाकरे आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये भेटीगाठींचा सिलसिला सुरू झालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर महायुतीच्या चर्चेला तोंड फुटलेलं आहे. येत्या 2 महिन्यात ही महायुती आकाराला येण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. पाहूयात आमचा विशेष रिपोर्ट. शिंदे फडणवीस युतीत मनसेची एंट्री, महायुतीच्या दिशेने धावणार इंजिन, सत्ताधाऱ्यांना मिळणार मनसे साथ. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला लवकरच मनसेच्या इंजिनाचं बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसात सत्ताधारी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. दिवाळीनिमित्त दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर मनसेनं केलेल्या विद्युत रोषणाईच्या उद्घाटनाला शिंदे फडणवीसांची हजेरी बरंच काही सांगून गेली. या कार्यक्रमानंतर मनसेच्या महायुतीतील एंट्रीच्या चर्चेनं जोरच धरलाय. आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी याविषयी सूचक वक्तव्य केलंय. युती करायची नाही करायची तो सर्वस्वी निर्णय मान्य राजसाहेबांचा आहे. त्यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत की स्वतंत्र लढायचं आहे आपल्याला. आता आम्ही ती तयारी करतोय. ती आमची तयारी नेहमी असते. त्यांनी सांगितलं भविष्यात आपल्या युतीसोबत जायचं, युती करायची, आम्ही त्यालाही तयार असू. एक निश्चित की इथे आमची मनं जुळलेली आहेत, बाकी वरून तारा जुळल्या की सगळं जुळून येईल. एकीकडे राजू पाटील यांनी महायुतीचे संकेत दिलेत, तर दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. ही दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट असल्याचं बोललं जात असलं तरी पडद्यामागे राजकीय हालचाली सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान सत्ताधाऱ्यांनी याविषयी सावध पवित्रा घेतलाय. दिवाळीमध्ये आम्ही गेलो होतो. राजसाहेबांनी मला आणि उपमुख्यमंत्री महोदयांना बोलवलं होतं. दिवाळीचा सण एक आनंदामध्ये यावर्षी राज्यामध्ये साजरा होताना आपण पाहिलेला आहे. ते एक कुठलीही राजकीय त्यामध्ये चर्चा नव्हती. एक आपले सण उत्सव एवढी चर्चा होती. भाजप बाळासाहेबांची शिवसेना या युतीत मनसेच्या प्रवेशावर शिवसेनेनं जोरदार टीका केली आहे. मन जुळू दे, शरीर जुळू दे, नाही तर अजून काय जुळू दे. तुमच्या पक्षांची जुळली असेल, नागरिकांबरोबरची नाळ मात्र आमची जुळलेली आहे, पक्की आहे. अलीकडच्या काळात सत्ताधाऱ्यांशी मनसेची जवळीक वाढल्याचं पाहायला मिळत आहे. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून गळ घातली होती. त्यानंतर भाजपनं निवडणुकीतून माघार घेतली. तसंच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचं आवाहन राज ठाकरेंनी राज्य सरकारला केलं होतं. राज ठाकरेंच्या या पत्राची शिंदे फडणवीस सरकारनं दखल घेतली होती. खरं तर राज्यातील सत्तांतरापासूनच मनसे सत्ताधाऱ्यांसोबत असल्याचं पाहायला मिळत आहे. सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिंदे सरकारच्या बाजूने मतदान केलं होतं. त्यानंतर मनसेनं अलिप्त भूमिका घेतली होती. पण आता मनसेचं इंजिन महायुतीच्या ट्रॅकवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा लवकरच महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना गळ घातलेली आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून भाजप विरोधकांची मूठ बांधण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जातोय. भारत जोडोत उद्धव ठाकरेंच्या समावेशासाठी फिल्डिंग. नांदेडमध्ये उद्धव भारत जोडोत सहभागी होणार. उद्धव ठाकरेंसाठी काँग्रेसचे देव पाण्यात. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला नांदेडमध्ये पोहोचणार आहे. दक्षिणेत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला मिळालेल्या प्रतिसादामुळे काँग्रेस नेत्यांच्या शिडात उत्साहाची हवा भरली आहे. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होईल तेव्हा महाविकास आघाडीची एकजूट दाखवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे.
यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना काँग्रेस नेत्यांनी यापूर्वीच निमंत्रण दिलंय. आदित्य ठाकरे आणि शरद पवारांनी तत्वतः मान्यताही दिली आहे. पण काँग्रेसला भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरेंनी सहभागी व्हावं असं वाटतंय. एमवीए के जो हमारे घटक दल हैं, हमने पहले से कहा है किसी भी राजनीतिक दल का स्वागत है जो भारत जोड़ो यात्रा के मकसदों का समर्थन करता है. एनसीपी के साथ हमारा गठबंधन है, शिवसेना के साथ हमारा गठबंधन था, हमारी मिलीजुली सरकार महाराष्ट्र में थी. तो वास्तविक है कि उद्धव ठाकरे जी और शरद पवार जी भी भारत जोड़ो यात्रा में भाग लेंगे. उद्धव ठाकरेंच्या भारत जोडो यात्रेतल्या समावेशावर भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंवर हिंदुत्व सोडल्याचा आरोप भाजपनं केलाय. त्यात राहुल गांधींसोबत यात्रेत सहभागी झाल्यास त्याचा राज्यात वेगळा संदेश जाऊ नये याचीही उद्धव ठाकरेंना काळजी घ्यावी लागेल. मुश्किल भले मौसम मिले, बढ़ते कदम न रुक पाएंगे, कोई रोक सके तो रोक ले. नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. चली 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 भारत जोड़ो यात्रा चली. काही महिन्यांपूर्वी शिवसेना आणि मनसेमध्ये हिंदुत्वावरून जोरदार रस्सीखेच झाल्याचं अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. राज ठाकरे यांची हिंदू जननायक अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न त्यावेळी करण्यात आला होता. आता दिवाळ सणाच्या निमित्तानं हिंदुत्वावरून पुन्हा एकदा या दोन्ही पक्षात सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनसेचा पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा. राज ठाकरेंना हनुमानाची मूर्ती भेट. हिंदुत्वावरून रंगणार राजकारण. दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्याकरता आलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी राज ठाकरेंना भगवी शाल आणि हनुमानाची मूर्ती भेट दिली. मशिदीवरील भोंग्यांविरोधी आंदोलनानंतर मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसैनिकांनी राज ठाकरेंना ही भेट दिली असल्याचं बोललं जात आहे. मराठी भाषा आणि मराठी माणसांच्या हक्काचा नारा बुलंद करत राज ठाकरेंनी 1.5 दशकांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. सुरुवातीच्या काळात त्यांना राज्याच्या राजकारणात लक्षणीय यश मिळालं असलं तरी ते पुढे टिकवता आलं नाही. मात्र अलीकडच्या काळात मनसेचं रेल्वे इंजिन हिंदुत्वाच्या ट्रॅकवर आल्याचं पाहायला मिळत आहे. मवियाच्या सत्तेत राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांचा विषय लावून धरला होता. त्यासाठी आंदोलनही केलं होतं. तसंच राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यातील हनुमान मंदिरात महाआरतीचं आयोजनही करण्यात आलं होतं. त्यावरून बरंच राजकारण रंगलं. भोंग्याच्या आंदोलनानंतर हिंदू जननायक अशी राज ठाकरेंची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न मनसेकडून केला जातोय. शिवसेनेला शह देण्यासाठी मनसेची ही राजकीय खेळी असल्याचंही बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपला भोपळाही फोडता आला नव्हता आणि त्यामुळेच आता सत्तांतरानंतर भाजपनं कंबर कसली आहे. भाजपचं मिशन कोल्हापूर. राजकीय ताकद वाढणार, शिंदेंच्या पक्षाची मिळणार साथ. कोल्हापूर जिल्ह्यात आपली राजकीय शक्ती वाढवण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. त्यासाठी शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाची मदत भाजपला घ्यावी लागणार आहे आणि त्यासाठी आता दोन्ही पक्षांकडून जिल्हा पातळीवर समन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मंगळवारी कोल्हापूरमध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यात एक बैठक पार पडली. पालकमंत्री म्हणून माझा रोल हा कोऑर्डिनेशनचा आहे आणि हे कोऑर्डिनेशन करत असताना आमच्या दोन्ही पक्षाचे सदस्य आहेत आणि त्याच्याबरोबर आम्हाला पाठिंबा देणाऱ्या पक्षांचे सदस्य त्याच्यामध्ये आहेत. सत्ताधारी पक्षाचं कोऑर्डिनेशन हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, ते आज झालेलं आहे. दीपक केसरकरांकडे कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. जिल्हा पातळीवरील अनेक निर्णय
पालकमंत्र्यांच्या हाती असतात. त्यामुळेच चंद्रकांत पाटील आणि केसरकर हे दोन्ही नेते बैठकीला उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता भाजपच्या तुलनेत शिंदेंच्या पक्षाची ताकद अधिक आहे. शिंदेंच्या पक्षाकडे 2 खासदार आणि 1 आमदार आहे, तर जिल्ह्यात भाजपचा एकमेव राज्यसभा खासदार असून विनय कोरे आणि प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा आहे. या उलट कोल्हापुरात काँग्रेसचे 6 तर राष्ट्रवादीचे 2 आमदार आहेत. हे राजकीय बलाबल पाहता जिल्ह्यात भाजपकडून सत्तेच्या माध्यमातून आपली राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोल्हापूर जिल्ह्यावर दोन्ही काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. आता शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे एकही आमदार खासदार उरला नाही. मात्र पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडली नाही. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला कोल्हापूर जिल्ह्यात खातही उघडता आलं नव्हतं, याची सल अद्यापही चंद्रकांत पाटलांना आहे. त्यामुळेच आता सत्तांतरानंतर भाजपनं जिल्ह्यात पाय रोवण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. मशिदीवरील भोंग्यांचा विषय ताजा असतानाच आता फटाक्यांच्या आवाजावरून नव्या वादाची ठिणगी पडली आहे. एका सोशल मीडिया युजरनं मुंबई पोलिसात तक्रार केल्यामुळे हा वाद पेटला. पाहूयात याविषयीचा आमचा विशेष रिपोर्ट. अजान सहन करतो, फटाके सहन करा. फटाक्यांच्या तक्रारी करणाऱ्यांना मनसेनं सुनावलं. फटाके विरुद्ध भोंगा वाद पेटला. मुंबईत दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे. दिवाळीच्या या उत्साहाला आता राजकीय वादाची किनार लाभली आहे. मुंबईत फटाक्यांच्या आतषबाजी विरोधात मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर काही मुस्लिम युजर्सनी तक्रारी केल्यात. या तक्रारींमुळे मनसे आक्रमक झाली आहे. रोज मशिदीवरील भोंग्यांवरती अजान ऐकतो, 2 दिवस फटाक्यांचा आवाज सहन करा असा सल्ला मनसेनं तक्रारदारांना दिलाय. ते साधारणतः वर्षभर अनेक वर्ष कित्येक वर्ष त्यांचे आजान आम्ही सहन करतोय. आणि दिवाळी हा आमचा काही दररोजचा सण हे नाहीये. 4 दिवस वर्षात येतात, तो दिवाळी देखील सण आम्ही साजरा करायचा नाही. आणि त्याला फटायचा जर ह्यांना त्रास होत असेल तर मग ह्यांचा आजान किंवा ह्यांचे जे सकाळी पहाटे होतात त्याला तो त्रास होत नाही का आम्हाला? मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवरती आलेल्या तक्रारींची पोलिसांनी दखल घेऊ नये. जर पोलिसांनी या तक्रारींवर कारवाई केली तर ज्यांच्यावर कारवाई होईल त्यांच्या पाठीशी मनसे उभी राहील, असंही मनसे नेत्यांनी निक्षून सांगितलं. नाही, मला अशा माझं मुंबई पोलिसांना नम्र विनंती की अशा या कंप्लेंटला एंटरटेन करू नका. कारण असं जर असेल तर निश्चितपणे ज्याच्यावर जी कंप्लेंट होईल मनसे त्याच्या पाठीशी पूर्णपणे ताकदीनिशी उभी राहील, एवढं मात्र नक्की. आणि माझं आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री आणखी उपमुख्यमंत्र्यांना देखील हेच मागणं आहे किंवा ही नम्र विनंती आहे की अशा पद्धतीचा यांना काही खत पाणी घालू नका तुम्ही. फटाक्यांवरून अकारण 2 समाजात वाद निर्माण होत असल्यानं मुस्लिम विचारवंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकमेकांच्या वरती अशा पद्धतीच्या कुरघोड्या करणं हे अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. धर्माचा राजकारणासाठी वापर होणं हे दुर्दैवी आहेच आहे, पण ज्या पद्धतीने एकूण ध्रुवीकरण वाढत चाललेलं आहे ती आपल्या देशाची अलीकडची एक मोठी शोकांतिका आहे. दिवाळी आणि फटाके यांच्यातून 2 समाजात वाद होण्याचा तसा संबंध नाही, पण सध्याची स्थिती पाहता भोंगाविरुद्ध फटाके असं चित्र उभं करून राजकीय वाद पेटवला जातोय की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बहुप्रतीक्षित समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त सापडला. पुढच्या महिन्यात नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे आणि त्यामुळे अवघ्या काही तासात नागपूरहून शिर्डी गाठता येणार आहे. नागपूर ते शिर्डी प्रवास होणार सुसाट.
समृद्धी महामार्ग लवकरच होणार खुला. पहिल्या टप्प्याचं होणार उद्घाटन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पुढच्या महिन्यात होऊ घातलंय. नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटरच्या महामार्गाचं काम पूर्ण झालंय. त्यामुळेच पुढच्या महिन्यापासून नागपूर ते शिर्डी हा प्रवास सुसाट होणार आहे. समृद्धी लवकरच आपण शिर्डीपर्यंत ओपन करतोय लोकांसाठी आणि त्यानंतर शिर्डी ते नागपूर हा प्रवास देखील लोकांसाठी. राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाची आखणी करण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. MSRDCवर 701 किलोमीटरच्या या महामार्गाच्या निर्मितीची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. 8 मार्गिका असलेला हा महामार्ग राज्यातील 10 जिल्हे, 26 तालुके आणि 390 गावांमधून जाणार आहे. नोव्हेंबर 2018 फडणवीस सरकारच्या काळात या महामार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली होती. या महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते नागपूर 701 किलोमीटरचं अंतर अवघ्या 8 तासात पूर्ण करता येणार आहे. खरं तर 2021 2 टप्प्यात हे काम पूर्ण करण्यात येणार होतं. मात्र कोरोनामुळे काम रखडलं होतं. कोरोनाचे निर्बंध हटल्यानंतर कामाला वेग आला. आता लवकरच पहिला टप्पा जनतेसाठी खुला होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारगिल द्रास सेक्टरमधील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीमध्ये पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गडचिरोलीतील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. सणासुदीच्या काळातही कुटुंबियांपासून लांब राहून नक्षलवादाविरोधात लढणाऱ्या जवानांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोबल वाढवलं. प्रधानमंत्री मोदी साहेब दरवर्षी न चुकता आपल्या बॉर्डरचं सीमाचं रक्षण करतात. त्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणं हे फार आपल्या देशवासियांसाठी एक गौरवाची, अभिमानाची बाब आहे. त्याचा आदर्श सगळ्यांनी घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी नक्षलवाद महाराष्ट्रातून समूळ नष्ट करणार असल्याची भीष्म प्रतिज्ञा नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यातच बोलून दाखवली. या ठिकाणी देखील आपले जवान जे आहेत हे स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या राज्याचं रक्षण करत आहेत. सरकार त्यांच्या पाठीशी आणि जवान देखील अतिशय योग्यप्रमाणे त्यांचं कर्तव्य बजावतात हे वेळोवेळी त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे नक्षलवादाच्या विरोधामध्ये किंबहुना नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी आपले जवान जे आहेत हे सक्षम आहेत, अतिशय सक्षम आहेत. जवानांसोबत दिवाळी साजरी करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नवीन आदर्श घालून दिलाय. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गडचिरोलीचा दौरा करून तिथल्या विकास कामांचा आढावा घेतला होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीकडे जातीनं लक्ष दिलंय. त्यामुळे इथल्या भाळी लागलेला मागासलेपणाचा शाप लवकरच पुसला जाईल यात शंकाच नाही. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. ब्रेकनंतर आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. आणि या क्षणाची सर्वात विशेष आणि मोठी बातमी, शिंदेंच्या पक्षामधील नेते अयोध्येला जाणार आहेत आणि लवकरच अयोध्येला प्रभू श्री राम लल्लांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही जाणार असल्याचं या गटाकडून सांगण्यात आलेलं आहे. शिंदेंच्या पक्षातील नेते आता अयोध्या वारी करताना आपल्याला दिसून येतील आणि लवकरच जाऊन राम लल्लांचं दर्शन घेणार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. तर शिंदेंच्या पक्षामधील नेते हे अयोध्येला लवकरच जातील. लवकरच अयोध्येला जाऊन प्रभू श्री राम लल्लांचं दर्शन घेण्यासाठी ते जाणार असल्याची माहिती कळालेली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः अनौपचारिक गप्पांमध्ये या संपूर्ण गोष्टींचा खुलासा देखील केलेला आहे आणि त्यानुसार आता त्यांच्या पक्षातील अनेक जण हे रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी थेट अयोध्या गाठतील.
दिवाळी सर्वत्र धुमधडाक्यामध्ये सुरू आहे आणि राजकीय नेते त्यांच्या भाषणातून चांगलाच दणदणाटही करताना दिसतात. अशा काही राजकीय फटाक्यांची आतषबाजी पाहूयात न्यूज 18 लोकमतच्या विशेष राजकीय फटाके या कार्यक्रमामधून. तर फडणवीस बोलायला उभे राहिले म्हणजे विरोधकांच्या प्रत्येक टीकेला उत्तर हे ठरलेलंच असतं. महाराष्ट्रात सत्तांतरानंतर विधानसभेमध्ये बोलताना पुन्हा एकदा येईन असं कवितेवरती झालेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर त्यांनी दिलं. पाहूयात देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत कसे फटाके फोडलेत ते. ज्या सदस्यांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं त्या सदस्यांचे आभार तर मानतोच, पण अप्रत्यक्षपणे वडेट्टीवार साहेब आभार तर मानू दे, असं काय चव्हाण साहेब तुम्ही असं आभार तर मानले पाहिजे ना. त्यामुळे ज्या सदस्यांनी अप्रत्यक्षपणे हा प्रस्ताव प्रचंड मताने पारित व्हावा याकरता बाहेर राहून मदत केली, त्या अदृश्य हातांचेही मी मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे एक कट्टर शिवसैनिक, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य विचारांचे पाईक असलेले आणि कर्मावर अढळ निष्ठा असलेले अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथरावजी शिंदे आहेत. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळीच मी सांगत होतो की हे सरकार अनैसर्गिक आहे, हे सरकार टिकणार नाही. माझी खूप टिंगलटवाळी झाली. मी एक कविता म्हटली होती, मी पुन्हा येईन. त्याच्यावर माझी खूप टिंगलटवाळी अनेकांनी केली, पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो, एकटा नाही आलो, यांना सोबत घेऊन आलो. आणि अध्यक्ष महोदय, ज्यांनी टिंगलटवाळी केली, ज्यांनी अपमान केला, त्यांचा मी बदला घेणार आहे. आणि माझा बदला एवढाच आहे की मी त्यांना माफ केलं. राजकारणामध्ये अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. हरेक का मौका आता है. आणि म्हणून एकच गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो, दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिशें करने से जीत होती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. आणि म्हणून जरी या ठिकाणी आमच्याकडे मॅन्डेट असताना आम्हाला विरोधी पक्षात बसावं लागलं, तरी आम्ही कधी त्यातनं विचलित झालो नाही. सातत्याने संघर्ष केला, जनतेचे प्रश्न मांडले. कोरोनाचा काळ असो, कुठलाही काळ असो, जनतेमध्ये राहिलो, कधी स्वतःची पर्वा केली नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की काही लोकांना असं वाटायचं आम्ही सत्तेकरता काही करतोय. आमचा विचारच हे सांगतो की सत्ता हे आमचं साध्यच नाहीये, सत्ता आमचं साधन आहे. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन करण्याकरता एक उपकरण म्हणून सत्ता आम्हाला हवी आहे. आणि म्हणूनच मी सांगितलं, ज्यावेळेस सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्यायी सरकार देऊ. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत सर्वात मोठं बंड झालं. हे नेमकं का घडलं?
एकनाथ शिंदेंनी ठाकरेंविरोधात का दंड थोपटले असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना स्वतः एकनाथ शिंदेंनीच या सर्वांची कारणं उघड केली. पण विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची अनोखी शैली देखील पाहायला मिळाली. पाहुयात एकनाथ शिंदेंचे फटाके. आपल्याला मी मुद्दाम माहिती म्हणून सांगतो की ज्या वेळेस विधान भवनातून आम्ही निघालो, आदला दिवस मी डिस्टर्ब होतो. दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी जी काय मला वागणूक मिळाली, ज्या पद्धतीने माझ्याशी जे वागण्याचा प्रयत्न झाला, त्याचे साक्षीदार इकडे असलेले आमदार पण आहेत आणि समोर बसलेले आमदार पण आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो नम्रपणे, मला काय झालं माहित नाही. आणि बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं होतं, अन्याय विरुद्ध न्याय मागण्यासाठी आपण बंड असेल, उठाव असेल, काही असेल. आणि ते माझ्या त्यावेळेस मनामध्ये काय झालं मला माहित नाही. माझे फोन धडाधड सुरू झाले आणि धडाधड लोक येऊ लागले. कुठे चाललोय, काही चाललोय, कुठे कशासाठी, कुणी काही विचारलं नाही. जयंतराव, अजितदादा, मुख्यमंत्री महोदयांचे देखील मला फोन होते, सगळ्यांचेही फोन होते. मी काही लपवू इच्छित नाही. मला विचारलं कुठे चाललात, मी बोललो मला माहित नाही. कधी येणार मला माहित नाही. आणि आमच्या आमदारांना देखील फोन आले, पण एकाही आमदाराने असं मला म्हटलं नाही की मुख्यमंत्री महोदयांना भेटून आपण पुढे जाऊया. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, हा त्यांचा विश्वास आहे. दादा, हा एका दिवसाचा हा कार्यक्रम नाहीये, एका दिवसाचा हा कार्यक्रम नाहीये. यामध्ये सुनील प्रभूला पण माहित आहे कसं माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू केला होता. तुम्ही साक्षीदार आहात. त्यामुळे शेवटी हा शिवसैनिक आहे. मी ठरवलं जे काय होईल ते होऊ दे, लढून शहीद झालो तरी चालेल, पण आता माघार नाही. शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल, एकटा शहीद होईल, बाकी सगळे वाचतील. मी माझ्या आमदारांना सांगितलं होतं, तुम्ही कधीही चिंता करू नका. तुमच्या आमदारकीची, तुमच्या निवडून येण्याची ज्या दिवशी मला वाटेल की तुमचं नुकसान होतंय, त्या दिवशी मी तुम्हाला सांगेन आणि तुमचं भवितव्य सुरक्षित करेन आणि मी या जगाचा निरोप घेऊन कायमचा निघून जाईल. हे माझ्या आमदारांना मी सांगितलं. ही छोटी मोठी घटना नाहीये. एक ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक पण इकडचं तिकडचं जायला हिंमत करत नाही. हे का झालं, हे कशासाठी झालं, का केलं, याचं मुळाशी आपण गेलं पाहिजे होतं. याचं कारण शोधायला पाहिजे होतं. नक्की आपल्याला एवढी दूषणं दिली, एवढी बदनामी केली, माझ्याकडे माणसं पाठवली चर्चेला आणि इकडे मला पदावरून काढून टाकलं, गटनेता पदावरून. किती लोक, 10-15, तिकडे दुप्पट होते. बेकायदेशीर पण सगळं केलं. एकीकडे चर्चा करायची, दुसरीकडे काढून टाकायचं, पुतळे जाळायला लावायचे, घरावर दगडफेक करायचे, आदेश द्यायचे. अरे, एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारण्याची हिंमत अजून कोणाला पैदा झालेला नाही. जितेंद्र आव्हाड यांना माहित आहे माझ्यावर प्रेम करणारी माणसं किती आहेत. असे जसे मधमाशाचं मोळ उठतं, तसे मधमाशाचं मोळ उठून जे माझ्यावर हात चालवेल त्याला डसून संपून टाकणारे लोक. एवढा मी दादा 30 वर्ष 35 वर्ष या एकनाथ शिंदेने जीवाचं रान केलंय, रक्ताचं पाणी केलंय. शिंदे फडणवीस सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शिवसेनेच्या बंडखोरांमध्ये उत्साह संचारला होता. पण विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मात्र त्यांच्या खास शैलीत या शिवसेनेतील बंडखोरीचा इतिहास सांगत शिंदे समर्थकांना इशारा दिला होता. पाहुयात अजित पवारांनी केलेली विधानसभेतली आतषबाजी. 40 आमदार शिवसेनेचे
शिवसेनेचे त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्यावर अविश्वास दाखवून तुम्ही त्या ठिकाणी बाजूला गेला. त्याच्यावर उद्धव ठाकरे साहेबांना पद सोडावं लागलं. त्याच्यामध्ये शिवसैनिकांच्या मध्ये काय मेसेज गेला ह्याची जरा आपण माहिती घ्या. आता वरवर जरी दिसत असलं तर एक गोष्ट मी निश्चितपणे आजच्या या चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्रातला सांगू इच्छितो की ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली हिंदू हृदय सम्राट यांची शिवसेना ही फोडण्याचा प्रयत्न ज्यांनी केला किंवा त्याच्यातनं काही अडचणीमुळे बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. इथं भुजबळ साहेब आहेत. भुजबळ साहेबांनी पण 18-19 आमदारांना घेऊन ते बाहेर पडले होते. परंतु त्याच्यानंतर उदय सामंत, गुलाबराव पाटील एकही आमदार नंतरच्या निवडणुकीत निवडून आला नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यानंतर राणे साहेबांच्या बरोबर देखील शिवसेना फुटली. त्याच्यातही निवडणुका झाल्यानंतर किती आमदार निवडून आले ह्याचं जरा आत्मचिंतन आत्मपरीक्षण त्या ठिकाणी सगळ्यांनी केलं पाहिजे. अरे नाही रे बाबा, संदीपांजी मिरच्या झोंबल्या पाहिजे असं सांगताय की आता काय तुमचं बोलावं मी. म्हणजे तुम्ही मंत्री होता, आपण एकत्र काम केलं आणि तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला सांगताय असं काही त्याच्यामध्ये पाठव की मिरच्याच झोंबल्या पाहिजे. अरे काय मिरच्या झोंबल्या पाहिजे. गेल्या 8 दिवसात आपण सगळ्यांनी बरंच काही बघितलं. खरं तर अनेकांना इथनं गुजरातमध्ये सुरतला जायला मिळालं, सुरतवरून तिथं गुवाहाटीला जायला मिळालं, गुवाहाटीवरून गोव्याला जायला मिळालं. माझ्या माहितीप्रमाणे इतक्या 10-12 दिवसात ह्या आमदारांना आजपर्यंतच्या हयातीत इतक्या 10 दिवसात इतके सगळं फिरायला मिळालं नसेल. त्यांनी त्यांच्या फॅमिलीने नेलं असेल पण एकत्रपणे. आणि त्याच्यातून मग आमचे शहाजी बापू काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके काय हॉटेल आणि काय ओके. बापू आपण एकत्र निवडून आलो 80 साहेब मला वाटतं 95ला एकत्र आपण काम केलं. ह्याच्यामध्ये लगेच फार काही गोंधळून जायचं कारण नाही. ह्याच्यातलं लगेच वक्तव्य करण्याचं कारण नाही. ही मोठी लोक कधी एकत्र येतील कळणार पण नाही. तुम्ही राहाल पाठीमाग आणि बाकीचे म्हणतील की आम्ही कधी तसं म्हटलंच नव्हतं, त्यांना कळलं नाही तर आम्ही काय करायचं. मी दीपक केसरकर तुमचं अभिनंदन करतो आणि आमच्या शिंदे साहेबांचं पण अभिनंदन करीन. कारण ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून तुमचा निर्णय झाला त्यावेळेस मला वाटतं गुवाहाटीला असणाऱ्या काही आपल्या सहकाऱ्यांनी नाच केला, डान्स केला ठीक आहे. परंतु नंतर काय त्या टेबलावरच नाचायला लागले. हे बरोबर नाही. सत्ता येत असते, सत्ता जात असते. शेवटी आपण 5-5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. सगळे आमदार सगळे बघत असतात आपल्याकडं का आपले आमदार कुठे गेलेत, कशाला गेलेत, काय चाललंय काय नाही. त्याच्यामध्ये तुम्ही प्रवक्ता म्हणून दिलगिरी व्यक्त केली. परत अशी चूक होणार नाही अशा पद्धतीनं सांगितलं. कारण तुमच्यावर राष्ट्रवादीचे संस्कार पहिले झालेले होते, त्याच्यामुळे ते साहजिकच ते पुढे आलं. ही पण वस्तुस्थिती नाकारता येत नाही. परंतु नेहमी एवढं जोरात पट्टीचं बोलणारे आमचे अब्दुल सत्तार पण कसे शांत आहेत. एकदाच फक्त बोलले बिर्याणी खायला जातो, परंतु नंतर ती बिर्याणी पण काढली नाही बाबांनी. अजून मंत्रिमंडळाचं सगळं स्थावर होईपर्यंत जास्त बोलायचं नाही अशा प्रकारची भूमिका अब्दुल सत्तारांनी बऱ्याच सहकाऱ्यांनी घेतलेली त्या ठिकाणी. प्रासंगिक करार असतो हे सांगा. नाही ते त्याला मी साक्षीदार आहे. आम्ही दोघं जवळ बसलो होतो त्यावेळेस तुम्ही जाता जाता आम्हाला पण सांगितलं नाही सत्तार साहेब की आता इथून मी सुरतला चाललोय. सुरतला जायच्या आधी 2 तास आम्हाला दोघांना बसून गप्पा मारून गेलेत आमच्यापासून अँटी चेंबर मध्ये बसून. नंतर आपण पाहताय राजकीय फटाके. सध्या महाराष्ट्रात ऐन दिवाळीत 2 नेत्यांमध्ये जोरदार वाद रंगलाय. हे नेते अर्थातच रवी राणा आणि बच्चू कडू. या नेत्यांमधील वादामुळे सत्ताधारी आमदारांमध्ये जुंपल्याचंही पाहायला मिळतंय. रवी राणा यांनी मागील काही दिवसात कसे बच्चू कडूंविरोधात आरोपांची आतषबाजी केलेली आहे पाहूयात. बच्चू कडूंनी जी काल टीका केली
मला असं वाटते कुठेतरी ते मोठ्या प्रमाणात दुःखामध्ये फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेले आहे. कारण अचानक त्यांचं मंत्रिपद जाणं आणि त्याच्यानंतर त्यांनी दिलेला महाविकास आघाडीला धोक्यानंतर गुवाहाटीमध्ये झालेला व्यवहार, या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं ते पचवू शकले नाही आणि अचानक त्यांनी किराण्यावर रवी राणा वाटते. अरे बाबा, किराणा तुम्ही पण वाटा. मी गेल्या 15 वर्षापासून किराणा वाटतो. मी आमदार नसताना गोरगरिबांची सेवा करून आमदार झालो. जे शेतकऱ्यांसाठी 3-3, 4-4 वेळा जेलमध्ये गेलो. तुमच्यासारखी नौटंकी किंवा तुमच्यासारख्या कुठेही खालच्या स्तराचे भाषा वापरून मी इथपर्यंत पोहोचलो नाही. अनेक राजकीय नेते, अनेक मोठमोठे लोकांच्या घरी दिवाळी साजरी होते. शेतकऱ्याच्या घरामध्ये कधी अंधार असते त्याच्यासाठी बच्चू कडू लढले. एखाद्या गरीबाच्या घरी दिवाळी साजरी होत नाही. अरे आपल्या घरी दिवाळी साजरी होते तर गरिबांच्या घरीसुद्धा दिवाळी साजरी झाली पाहिजे, या उद्देशानं हा कार्यकर्ता म्हणून 15 वर्षाहून काम करते. आणि बच्चू कडूसारखे नौटंकी छाप असे अनेक नेते माझ्यावर आरोप करतात आणि त्याच्यानंतरसुद्धा राजकीय नेते एकसूत्री कार्यक्रम असते रवी राणाच्या विरोधात बोलणे. पण मी तुम्हाला सांगतो, रवी राणा किराणा वाटते. तुम्ही 1 किलो साखर तरी वाटून दाखवा. आंदोलन करायचं तर तोडी करायची, आंदोलन करायचं तर मांडविली करायची, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपले खिसे भरायचे. हा धंदा रवी राणाचा नाही आहे. रवी राणा आपल्या स्वतःचा पगार देऊन लोकांना मदत करते. रवी राणा जर फूल देते, तुम्ही फुलाची पाकळी तर द्या. एवढे करोडो रुपये जर तुम्ही गुवाहाटीला मिळवले, एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही तोड्या करता. मुख्यमंत्रीसुद्धा आमचेच आहे, आदरणीय एकनाथजी शिंदे, आणि राज्याचे उपमुख्यमंत्रीसुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस आमचे आहे. मला असं वाटते त्यांचा जो आदेश आहे तो माझ्यासाठी सर्वस्व आहे. म्हणून त्यांच्या आदेशाने, त्यांच्या निर्देशानुसार नक्की मी त्यांचं पालन करीलच. पण मला असं वाटते कोणी जर समजत असेल की मी बोललो ते सत्य आहे आणि कोणावरही काही टीका करून खालच्या स्तराची शिवीगाळ करणं, खालच्या स्तराची भाषा वापरणं, हे महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. महाराष्ट्राची संस्कृती आहे सर्वसामान्य जनतेला न्याय देणे, गोरगरिबांची सेवा करणे, महिलांचा, युवकांचा, बुजुर्गांचा सन्मान करणे. खालच्या स्तराची शिवीगाळ करून स्वतःला सत्यवादी मानणाऱ्यांनी हे लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा बोलता हजारो लोक ऐकतात, म्हणून ते लोक येणाऱ्या काळामध्ये त्यांना धडा शिकवतील. किती माझ्यावर गुन्हे दाखल केले किंवा माझ्या विरोधात उपोषण केलं, त्यांची सत्यता जे आहे ते दाखवण्याचा जे प्रयत्न करताय ते दिसणार नाही आहे. जो खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये भरगडलेला आहे, त्याच्यामध्ये गुंतलेला आहे, त्यांनी खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं अशी परिस्थिती जी निर्माण करण्याचा प्रयत्न करताय, त्यांच्यावर लोकांचं पूर्ण लक्ष आहे. लोक धडा शिकवतील. आणि आता रवी राणांनी आरोप केल्यानंतर शांत बसतील ते बच्चू कडू कसले? बच्चू कडूंनी रवी राणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करत त्यांना थेट समोरासमोर लढतीतच प्रतिआव्हान दिलेलं आहे. बच्चू कडूंनी कसे राजकीय फटाके फोडलेत पाहूयात. रवी राणाच्या विरोधातली तक्रार आहे. त्यांनी जे काही असभ्य आणि जे आरोप केलेले आहेत चुकीचे, त्या आरोपाच्या विरोधात एक तक्रार केलेली आहे. आता ठाणेदारांनी एनसी दाखल केला 501, त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. त्याची प्रत आम्हाला भेटेल. पण याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे का बच्चू कडू गुवाहाटीला गेला, करोडो रुपयाचे खोके घेतले आणि प्रत्येक आंदोलन करतं तर ते तोडपाणीच करतं. जे काही आंदोलन झाले ते तोडपाणीसाठी केले, विधान परिषदेसाठी पैसा घेतले, राज्यसभेसाठी पैसा घेतला. 20-25 वर्ष आम्ही आमचं राजकीय करिअर उभं करायला गेलो आणि आल्यानंतर तोंडात आलं तसं बोलायला लागतं. मागं अचलपूरला त्यांनी त्या गोविंदाच्या वेळेस संभाषण केलं, नंतर लाखनवाडीच्या कार्यक्रमात केले आणि आता त्या दिवशी त्यांनी अशी बाहेर केलेली आहे. माझं असं म्हणणं आहे, तो त्याच्या अंगात रक्त असेल आणि तो खरा असेल तर त्यानं हे सिद्ध करून दाखवा. मी याच्यापेक्षा वाईट बोलू शकतो, पण मला यामध्ये पुरावे पाहिजे. जे आरोप केले ते जर ते एका बापाची औलाद असेल तर पुरावे द्या मला. आणि ह्या लहान विषय नाही आहे, आयुष्य गेला याच्यामध्ये. मी त्या दिवशी बंटीजी रामटेके यांचा वाढदिवस होता तेव्हा असं म्हटलं का लोकशाहीचं पतन होऊ नये. पतनमध्ये कोणी किराणा वाटण, कोणी बकरी वाटण, कोणी चिकन वाटण, कोणी मटण वाटण, याच्यात पतन होत्या कामाने. कोणाचं नाव न घेता आपण भाषण केलं.
आणि त्याच्यावर त्यांनी बाईट दिला आणि हे सगळं आक्षेप त्यांनी घेतले आमच्यावर. मग मी जर गुवाहाटीला घेऊन पैसे घेतले तर दिले कोणा? अरे आम्ही 50 गुवाहाटीला गेलोय म्हणून तू मंत्र्यासाठी रांगेत उभा राहिला की नाही? एका इकडे मंत्रीपद मागायचं आणि आम्ही गुवाहाटी गेलो म्हणून बदनामी करायची. दोन तोंड्या कोणी आहे? हे अशा पद्धतीनं सहन होणार नाही. ही शांततेनं लढाई लढू, पण जास्त अंगावर झाली ना तर आरपार पण करू. ज्या जिथं म्हणून तिथं जाण्याची तयारी आहे बच्चू कडू एकटा. उसको भी अकेला आओ, वो भी अकेला आएगा, मैं भी अकेला आता हूँ. ज्या पद्धतीनं जाईन त्या पद्धतीनं मी बच्चू कडू जायला तयार आहे. आम्ही शेपटी हलवून काम केलं नाही. बच्चू कडू स्वतःच्या भरोशावर कुठल्याही पक्षाचा पाठिंबा न घेता 4 वेळा निवडून आलेला आहे. अपंग बांधवाच्या आंदोलनामध्ये 85 शासन निर्णय काढले. अनाथाचं आरक्षण आम्ही मिळवून दिलं. कुठं तोडपाणी गेलं त्यानं पुरावे द्यावं आणि मग ते पुराव्याची वाट पाहणार आहोत मी 1 तारखेपर्यंत. 1 तारखेला टाऊन हॉल इथं मी 12 ते 4 वाजेपर्यंत वाट पाहिल. त्यानं ते पुरावे आणावे. त्यानं एक पुरावा सिद्ध करून दाखवला तर त्याच्या घरी भांडे घासू. नाही झाला तर तो कायमचा म्हणून घोषित करू. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली आहे तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.